चला आता आख्यानाला जायचं आहे. तुमची तयारी झाली आहे ना, मग झालं तर. या तुझीच वाट पाहत होत. हे काय, तुम्ही अजून तयार नाही? मला वाटलं एव्हाना तुम्ही निघाला असाल. अगं आम्ही निघणारच होतो, पण का कुणास ठाऊक ह्या अचानक थांबल्या. काय आई, काय झालंय? आई, हे आख्यान माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे कळतंय ना तुला? बाई बाई बाई, मला नाही कळणार का? पण खरं सांगू का तुला म्हाळसा, आजच्या या आख्यानाचा घाटच घातला गेला नसता. असं काय करतेस तू? हे आख्यान होणारच होतं, पण तू असं का म्हणालीस? छे, तू जर त्या बानूला आख्यानाला यायची अनुमती दिली नसतीस तर ती आलीच कशाला असती, आणि ती जर आली नसती तर हे आख्यानच घडलं नसतं. पण असं घडणं शक्य नाहीये. त्या अनुषंगाने सगळ्यांना ही कथा कळेल, कारण ती कथा एवढी साधी नाही आहे. माते, मी तुलाच शोधत आलो होतो. आम्ही देखील आख्यानालाच निघालो होतो. मला तर त्या बानूला समोर बघण्याचीही इच्छा नाही. तरी मी तुला सांगत होते, पण तू माझं ऐकलं नाहीस, आणि जर ऐकलं असतं तर ही परिस्थिती आलीच नसती. मी निघते, तुम्ही या. बघितलं तुम्ही? तुम्हाला तुमच्या या वागण्याबद्दल शासन व्हायलाच हवं. देवी, आपल्या मुखावर अशी चिंता शोभत नाही. चिंता नाही, कसल्या तरी विचारात होते. मग तुम्ही कसला विचार करता आहात हे मला सांगाल का? हे समुद्र मंथनाचं आख्यान आहे, साधं सुद्धा आख्यान नाही. आजपर्यंत श्री मार्तंड भैरवांच्या अवतार कार्याचं आख्यान ह्या गडावर झालं. आजचं आख्यान देखील तसंच असेल असं लोकांना वाटत असणार, परंतु आजचं हे आख्यान त्या आख्यानापेक्षा वेगळं आहे, कारण हे म्हाळसा देवींच्या रूपाशी निगडित आहे. हे मात्र आहे. ह्या आख्यानात श्री खंडेराय, पार्वती देवी, तुम्ही आणि मी, आपला सगळ्यांचा उल्लेख आहे. आणि तिथे काय घडेल ह्याची कल्पना आत्ता करता येणार नाही. लक्ष्मी देवी, प्रधानजी, आपली निघण्याची सिद्धता झाली आहे का? होय देवा. देवींना अशी चिंता वाटते आहे की श्री म्हाळसा देवींना सत्य तर कळणार नाही ना? कारण असं घडणं अगदी शक्य आहे. ह्या आख्यानात आपला उल्लेख होणार, म्हाळसा देवींना अनेक प्रश्न पडणार, आणि ह्या प्रश्नांची उत्तरं देताना अशी परिस्थिती उद्भवू शकते जिथे म्हाळसा देवींना सत्य काय आहे ते कळेल. पण लक्ष्मी देवी, या आख्यानाचा हाच तर उद्देश आहे ना? मला तसं नव्हतं म्हणायचं. मला इतकंच म्हणायचं आहे की हे आख्यान साधं नाही. जसं श्री म्हाळसा देवींना सत्य काय आहे हे कळण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते, तसंच ह्या आख्यानात असं अनेकदा होईल की बाणाईला आपल्या मूळ रूपाबद्दल सांगण्याचा मोह होईल. हो, कारण आपण कोण आहोत हे इथे जेजुरीत आणि गडावर केवळ तिलाच ठाऊक आहे. अगदी योग्य बोललात देवी, परंतु जर असं झालं तर काय करावं ह्याचा देखील विचार करायला हवा. प्रधानजी, लक्ष्मी देवी,
आज जर या आख्यानात समुद्र मंथनाच्या कथेत दोघींना जर काही संकेत मिळाले तर त्यांना साक्षात्कार होईल, आत्मज्ञान होईल, हे सत्य आहे. परंतु जर तसंच घडलं तर श्री खंडेरायांचं ह्या कृतयुगातलं अवतार कार्य संपुष्टात येईल आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे ते कैलासात परत जातील. पण आधी सत्य कोणाला कळेल यासाठी जणू दोघींमध्ये चढाओढ लागली आहे. कारण जिला सत्य आधी कळेल ती माझ्या बरोबर कैलासात येईल हेच त्यांच्या मनात आहे. आता काय घडणार आहे हे लवकरच आपल्याला कळेल. आख्यान ऐकण्यासाठी आख्यानाच्या ठिकाणी सगळे लोक जमू लागले आहेत. दूर दूरून लोक येत आहेत असं समजलं आहे. आपणही तिकडेच प्रस्थान करावे. लवकरच कळेल की म्हाळसा आणि बानू यांच्या हाती काय लागतं ते. ऐका आता, अरे अजून झालं नाही वय तुमचं, कवा तर हाका मारतोय मी. असू द्या, बानूताई आल्या बगर आख्यान थोडी सुरू होणार आहे तेव्हा. हा अगं तसं नाही ग गंगे, कसम देत आता आपली वाट बघत असते आपल्याला जायला. हो भय भय झालंच बघा. अगं समजी जण जमल्या तिथं तर काय कुठनं लोक आल्याची गर्दीच गर्दी झाली. अरे काय सांगतो आहेस? पर मला ठाव होतं बघ, हे कसं साधं सुद्धा आख्यान नाही बघ. उगा असं समध्यासनी आख्यानाला या असं नाही सांगणार नाही तर ते. गंगे आवर बेगी बेगी, वाड्याबाहेर माणसं थांबल्या ती, मी अनाथ आणलाय बानूला. अरे पर हे कोणी करायला सांगितलं तुला? आता म्या केलंय का ही? हा गाडावूनच धाडला असेल त्यो, मला बी हाता आल्यावर कळलं. झालं. लई रूपवान दिसतायस आज. देवांची बायको शोभतीयाच बघ. बरं चला आता, आपल्या पायी उगाच आता उशीर न व्हायला. चल ग, चल गंगे. चला चला. सदानंदा